नमस्कार, मी व्ही.एम. पाटील. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अल्किल हॅलाइडचं दुसरं प्रिपरेशन पाहिलं होतं, बाय ॲडिशन ऑफ HX टू अल्किल. आज आपण अल्कोहोलचं तिसरं प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल हे पाहणार आहोत. अल्कोहोल हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन्स. अल्केन मधला एक हायड्रोजन काढून त्या ठिकाणी OH ग्रुप ठेवल्यानंतर तयार होणारा जो कंपाऊंड आहे त्याला अल्कोहोल म्हणतात. या ठिकाणी पहा, हा ROH, दॅट इज द जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्कोहोल. अल्किल हॅलाइड कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम अल्कोहोल by the action of halo acid or phosphorus halide. म्हणजे अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड आपल्याला दोन पद्धतीने तयार करता येतं. पहिली पद्धत आहे अल्कोहोलवर हॅलोजन ऍसिड म्हणजे HX, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड किंवा हायड्रोआयडिक ऍसिड याची रिॲक्शन अल्कोहोलवर करून अल्किल हॅलाइड आपल्याला तयार करता येतं. आणि दुसरी पद्धत आहे अल्कोहोलवर फॉस्फरस हॅलाइड ची रिॲक्शन म्हणजे PCl3, PCl5 याची रिॲक्शन करून आपल्याला अल्किल हॅलाइड तयार करता येतं. सुरुवातीला आपण पाहू, बाय द ऍक्शन ऑफ HX, हॅलो ऍसिड, हायड्रोजन हॅलाइड. अल्कोहोल ऑन रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड give corresponding alkyl halide. इथं आपण जनरल रिॲक्शन लिहिलेली आहे. ROH हा अल्कोहोल, HX हायड्रोजन हॅलाइड, HCl असेल, HBr असेल किंवा HI ची रिॲक्शन झाल्यानंतर OH ग्रुप हा हॅलोजन रिप्लेस होतो आणि तयार होत आहे RX, दॅट इज द जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्किल हॅलाइड. Condition of reaction of alcohol with halogen acid depends upon the structure of alcohol and particular halogen acid. जे अल्कोहोलची हॅलो ऍसिड बरोबर जी रिॲक्शन होते ते रिॲक्शन कशावर अवलंबून असते, तर अल्कोहोलचं स्ट्रक्चर, कुठल्या प्रकारचा अल्कोहोल आहे, तो अल्कोहोल प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शियरी आहे, आणि हॅलो ऍसिड हे कुठल्या प्रकारचं आहे, तर हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, हायड्रोब्रोमिक ऍसिड आहे का हायड्रोआयडिक ऍसिड आहे, या दोन बाबीवर त्या रिॲक्शनचा रेट, रिॲक्शनचे कंडिशन्स अवलंबून आहेत. द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टुवर्ड्स ए पर्टिक्युलर हॅलोजन ऍसिड. म्हणजे अल्कोहोल वेगवेगळ्या प्रकारचे घेतलं आणि हॅलोजन ऍसिड एकाच प्रकारचं घेतलं तर रिॲक्शनचा रेट हा कुठल्या पद्धतीने होतो. टर्शियरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. जे कुठलाही एक हॅलो ऍसिड घेतला तर टर्शियरी अल्कोहोलची रिॲक्शन सेकंडरी अल्कोहोल पेक्षा लवकर होते, सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन प्रायमरी अल्कोहोल पेक्षा लवकर होते. म्हणजे टर्शियरी अल्कोहोल्स आर मोर रिॲक्टिव्ह whereas primary alcohols are least reactive. त्याच्यानंतर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन ऍसिड टुवर्ड्स पर्टिक्युलर अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल एकच प्रकारचा घेतला, कुठलाही, तो प्रायमरी घेतला किंवा सेकंडरी घेतला किंवा टर्शियरी घेतला, एकच अल्कोहोल घेतला आणि तीन वेगवेगळ्या ऍसिडची रिॲक्शन जर केली तर HI ची रिॲक्शन हे HBr पेक्षा लवकर होते, HBr ची रिॲक्शन HCl पेक्षा लवकर होते. Order of reactivity, HR is more reactive than HBr, HBr is more reactive than HCl. आपण आता पहिल्यांदा अल्किल क्लोराइडचं प्रिपरेशन पाहणार आहोत. प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड. Alcohols on heating with hydrochloric acid gives alkyl halide. जनरल रिॲक्शन आपण लिहिलेली आहे. जनरल रिॲक्शन आहे ROH plus HCl. That forms RCl plus H2O. OH is replaced by Cl. That forms alkyl chloride. मग जर अल्कोहोल प्रायमरी असेल
किंवा सेकंडरी असेल तर त्याचं अल्किल क्लोराइड मध्ये रूपांतर करताना दॅट अल्कोहोल इज हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड इन द प्रेझन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड ॲज ए कॅटलिस्ट. बघा इथं प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स are converted into alkyl chloride by heating with concentrated hydrochloric acid in the presence of anhydrous zinc chloride, while tertiary alcohol is converted into corresponding alkyl chloride by simply heating with concentrated hydrochloric acid. आपण आतावरी पाहिलं होतं टर्शरी अल्कोहोल मोर रिएक्टिव्ह आहे आणि म्हणून टर्शरी अल्कोहोलला कॅटॅलिस्टची गरज नाही. पण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराइड मध्ये रूपांतर करताना कॅटॅलिस्टची गरज आहे आणि कॅटॅलिस्ट वापरलेला आहे अनहायड्रस झिंक क्लोराइड. तर हा जो हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि झिंक क्लोराइड आहे त्या मिक्सचरला म्हणतात लुकास रिएजंट. द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl and anhydrous ZnCl2 is called as Lucas reagent. Example: ethyl alcohol heated with concentrated HCl in the presence of anhydrous zinc chloride that forms ethyl chloride. Ethyl alcohol when heated with concentrated hydrochloric acid HCl in the presence of anhydrous zinc chloride, then that gives ethyl chloride CH3CH2Cl, ethyl chloride. दुसरं एक्झाम्पल, हा इथिल क्लोराइड काय प्रायमरी अल्कोहोल आहे. इथिल अल्कोहोल हा प्रायमरी अल्कोहोल आहे आणि म्हणून इथं कॅटॅलिस्टची गरज आहे. दुसरं एक्झाम्पल, एन प्रोपिल अल्कोहोल प्रोपेन 1OL, हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोल आहे. heated with concentrated HCl in the presence of anhydrous ZnCl2 that gives N-propyl chloride CH3CH2CH2Cl plus H2. हा N-propyl अल्कोहोल हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोल आहे. कॅटॅलिस्टची गरज आहे आणि कॅटॅलिस्ट आहे अनहायड्रस झिंक क्लोराइड. या HCl आणि अनहायड्रस झिंक क्लोराइडच्या मिक्सचरला आपण काय म्हणतो लुकास रिएजंट. तिसरं एक्झाम्पल, हा आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल प्रोपेन 2OL, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. heated with concentrated HCl in the presence of anhydrous ZnCl2 that forms isopropyl chloride 2-chloropropane. इथं सुद्धा आपल्याला लक्षात येईल हा सेकंडरी अल्कोहोल आहे, याला कॅटॅलिस्टची गरज आहे. कॅटॅलिस्ट आहे अनहायड्रस झिंक क्लोराइड. चौथा एक्झाम्पल, हे आहे टर्शरी अल्कोहोल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल CH3CH3CH3OH, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल that is more reactive and therefore it doesn't requires the catalyst. आपण इथं कॅटॅलिस्ट घेतलेला नाही कारण काय अल्कोहोल टर्शरी आहे आणि टर्शरी अल्कोहोलचे फक्त कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर रिएक्शन होते आणि that gives tertiary butyl chloride. आता अल्कोहोल पासून अल्किल ब्रोमाइड कसा तयार करायचा. प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड. अल्कोहोल ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोब्रोमिक ऍसिड गिव्स अल्किल ब्रोमाइड. आता लक्षात घ्या, जसं आपण लॅबोरेटरीमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड अवेलेबल असतं तसं हायड्रोब्रोमिक ऍसिड लॅबोरेटरीमध्ये अवेलेबल नसतं कारण काय हायड्रोब्रोमिक ऍसिड इज अनस्टेबल. इट इज freshly prepared and immediately used and therefore hydrobromic acid is prepared from sodium bromide and concentrated H2SO4 in situ. in situ म्हणजे काय ड्युरिंग द कोर्स ऑफ रिएक्शन, म्हणजे रिएक्शन चालू करतानाच ते हायड्रोब्रोमिक ऍसिड तयार केलं पाहिजे आणि तयार केल्याबरोबर त्याचा वापर केला पाहिजे. Thus alkyl bromide is prepared by heating an alcohol with sodium bromide and concentrated H2SO4 sulfuric acid. म्हणजे आपण डायरेक्ट हायड्रोब्रोमिक ऍसिड वापरणार नाही तर हायड्रोब्रोमिक ऍसिडच्या ऐवजी आपण वापरणार आहोत सोडियम ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड.
When ethyl alcohol is heated with sodium bromide and concentrated H2SO4, then it gives ethyl bromide. म्हणजे सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 याच्यामध्ये रिएक्शन होऊन हायड्रोब्रोमिक ऍसिड तयार होतो. आता इथं बघा CH3CH2OH हा काय इथिल अल्कोहोल प्लस HBr. हा HBr कुठून आला? NaBr आणि H2SO4 च्या रिएक्शन मधून आला. याचं HBr तयार झाला आणि HBr तयार होण्यासाठी आपण ही रिएक्शन सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड मध्ये करत आहोत आणि प्रॉडक्ट काय आला? CH3CH2Br इथिल ब्रोमाइड. म्हणजे इथिल अल्कोहोल on heating with sodium bromide and concentrated H2SO4 that gives ethyl bromide. Concentrated sulfuric acid is not used when secondary and tertiary alcohols because they undergo dehydration in presence of concentrated H2SO4. आता इथं मात्र खूप लक्ष देऊन समजून घ्यायला पाहिजे की जर अल्कोहोल हा सेकंडरी किंवा टर्शरी असेल तर इथं सोडियम ब्रोमाइड बरोबर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वापरलं जात नाही. मग प्रश्न निर्माण होतो का? तर अल्कोहोल व्हेन हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड देन दे अंडरगोज डिहायड्रेशन अँड फॉर्म्स अल्किन. म्हणजे याच्यातला एक वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि त्याच्यापासून अल्किन तयार होतो. द ऑर्डर ऑफ एज ऑफ डिहायड्रेशन इज टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. म्हणजे टर्शरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन हे सेकंडरी आणि प्रायमरी पेक्षा लवकर होतं, सहज होतं आणि सेकंडरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन प्रायमरी अल्कोहोल पेक्षा सहज होतं आणि म्हणून सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल पासून अल्किल ब्रोमाइड तयार करत असताना इथं सोडियम ब्रोमाइड बरोबर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या ऐवजी डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड वापरायचं. इथे एक्झाम्पल घेतलं आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल प्रोपेनटॉल आणि इथं आपण डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड वापरलेला आहे, कॉन्सन्ट्रेटेड नाही. जर हा अल्कोहोल प्रायमरी असेल तर इथं सल्फ्युरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड वापरायचा आणि जर अल्कोहोल सेकंडरी किंवा टर्शरी असेल तर इथं ऍसिड डायल्यूट वापरायचा. तिसरं प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड. Alcohol on heating with concentrated hydroiodic acid gives corresponding alkyl chloride. पुन्हा इथं लक्षात ठेवायचं लॅबोरेटरीमध्ये जसं हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्याला मिळतं तसं हायड्रोब्रोमिक ऍसिडही मिळत नाही आणि हायड्रोआयोडिक ऍसिडही मिळत नाही. मग हे हायड्रोब्रोमिक ऍसिड हायड्रोआयोडिक ऍसिड हे रिएक्शन करताना फ्रेशली तयार करायचा आणि लगेचच त्याचा वापर केला पाहिजे. हायड्रोब्रोमिक ऍसिड ज्याप्रमाणे सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड पासून तयार करतो त्या पद्धतीनंच हायड्रोआयोडिक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम पोटॅशियम आयोडाइड अँड कॉन्सन्ट्रेटेड फॉस्फरिक ऍसिड H3PO4 फॉस्फरिक ऍसिड इन सिटू. सिटूचा अर्थ आता सांगितलं ड्युरिंग द कोर्स ऑफ रिएक्शन. Thus, alkyl iodide are prepared from alcohol by treating it with Ki and H3PO4 फॉस्फरिक ऍसिड. इथं सुद्धा हा हायड्रोआयोडिक ऍसिड या दोन्हीच्या रिएक्शन मधून तयार होतो आणि तयार झाल्याबरोबर त्याची अल्कोहोल बरोबर रिएक्शन होते आणि अल्किल आयोडाइड तयार होतो. हा जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्कोहोल प्लस HI. हा HI कुठून आला? आपण तर घेतलेला नाही, तो आला Ki आणि H3PO4 च्या रिएक्शन मधून आला आणि त्याच्यापासून अल्किल आयोडाइड तयार झाला. Ethyl alcohol on heating with potassium iodide and concentrated phosphoric acid gives ethyl iodide. इथं चुकून डायल्यूट झालेला आहे, इथं कॉन्सन्ट्रेटेड आहे. इथिल अल्कोहोल प्लस HI that gives ethyl iodide. आता अल्किल हॅलाइडचं अल्कोहोल पासून दुसऱ्या पद्धतीचं प्रिपरेशन बाय द ऍक्शन ऑफ फॉस्फरस हॅलाइड्स. Alcohol on heating with phosphorus halides like PX3 or PX5 gives corresponding alkyl halide. फॉस्फरसचे दोन प्रकारचे हॅलाइड आहेत, PX3 आणि PX5, ट्राय हॅलाइड आणि पेंटा हॅलाइड. Phosphorus forms two types of halides,
namely trihalides and pentahalides. तर ट्रायहॅलाइड कोणकोणते आहेत? PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड हा नोन आहे आणि स्टेबल आहे, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये तो अवेलेबल आहे. PBr3 फॉस्फरस ट्रायब्रोमाइड हा नोन आहे परंतु अनस्टेबल आहे, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये आपल्याला अवेलेबल नसतो, तो आपल्याला फ्रेश तयार करावा लागतो. तसंच PI3 हा सुद्धा नोन आहे परंतु अनस्टेबल आहे, तो सुद्धा फ्रेश प्रिपेअर करावा लागतो. PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड हा नोन आणि स्टेबल आहे. PBr5 फॉस्फरस पेंटाब्रोमाइड हा तयारच होत नाही, म्हणजे तो माहिती नाही, तयार होतो किंवा नाही आपल्याला माहिती नाही. PI5 त्याप्रमाणे डज नॉट एक्झिस्ट. आता या फॉस्फरस हॅलाइड ची रिएक्शन करून अल्किल क्लोराइड कसा तयार करतात? प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड. When alcohol is heated with PCl3 or PCl5, phosphorus trichloride or phosphorus pentachloride, then corresponding alkyl chloride is formed. General reaction लिहिलेली आहे इथं 3ROH हा काय अल्कोहोल प्लस PCl3 त्याला हीट केलं तर काय तयार होतं? 3 molecules of alkyl chloride प्लस H3PO3. जर आपण फॉस्फरस पेंटाक्लोराइड वापरलं तर रिएक्शन कशी होते? अल्कोहोल प्लस फॉस्फरस पेंटाक्लोराइड ऑन हीटिंग गिव्स अल्किल क्लोराइड प्लस POCl3 प्लस HCl. Example: when ethyl alcohol is heated with phosphorus trichloride, it gives ethyl chloride. PCl3. आता इथं रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी याचे 3 मॉलिक्यूल घ्यावे लागतील, याचे 3 मॉलिक्यूल घ्यावे लागतील, म्हणजे काय होईल? इथिल अल्कोहोल पासून इथिल क्लोराइड तयार होईल. सिमिलरली इथिल अल्कोहोल ऑन हीटिंग विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड गिव्स इथिल क्लोराइड. हा इथिल अल्कोहोल फॉस्फरस पेंटाक्लोराइड that forms ethyl chloride plus POCl3 plus HCl. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला अल्कोहोल पासून अल्किल क्लोराइड आपण 2 पद्धतीने या अगोदर तयार केली. अल्कोहोलची HCl बरोबर रिएक्शन करून आणि अल्कोहोलची PCl3 किंवा PCl5 बरोबर रिएक्शन करून अल्किल क्लोराइड तयार करतात. परंतु तो अल्किल क्लोराइड्स आर बेस्ट प्रिपेअर्ड बाय हीटिंग एन अल्कोहोल विथ थायोनिल क्लोराइड इन बेन्झीन. म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं, लवकर तयार होणाऱ्या पद्धतीनं अल्कोहोल पासून अल्किल क्लोराइड तयार करता येतो. अल्कोहोलची थायोनिल क्लोराइड SOCl2 बरोबर रिएक्शन केल्यानंतर अल्किल क्लोराइड तयार होतो. ROH हा जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्कोहोल, थायोनिल क्लोराइड SOCl2 ही रिएक्शन पिरिडीन मध्ये बेस मध्ये केली की त्याच्यापासून अल्किल क्लोराइड SO2 आणि HCl. मग आता प्रश्न पडतो का त्याच्यापेक्षा ही रिएक्शन का चांगली? तर या रिएक्शन झाल्यानंतर इथं तयार होणारे जे बाय प्रॉडक्ट आहेत सल्फर डायऑक्साइड आणि हायड्रोजन क्लोराइड हे गॅसियस आहेत, निघून जातात आणि प्युरिफिकेशन करायची गरज नाही. अल्कोहोल जर पूर्ण कन्वर्ट झाला तर वी गॉट ओनली अल्किल क्लोराइड. आणि म्हणून द अल्किल क्लोराइड्स आर बेस्ट प्रिपेअर्ड बाय हीटिंग एन अल्कोहोल विथ थायोनिल क्लोराइड इन pyridine. Example: ethyl alcohol on heating with thionyl chloride in pyridine gives ethyl chloride. हा ethyl alcohol CH3CH2OH SOCl2 thionyl chloride in pyridine on heating that forms CH3CH2Cl plus SO2 plus HCl. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड. Preparation of alkyl bromide. Alkyl bromide is obtained from alcohol by heating with phosphorus tribromide. But phosphorus tribromide is less stable. It is prepared in situ from red phosphorus and bromine. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड हा अनस्टेबल आहे आणि तो रिएक्शन मध्ये
तयार केला जातो. तो कशापासून तयार केला जातो? ब्रोमीन आणि रेड फॉस्फरसच्या रिएक्शन मधून केला जातो. Thus, to prepare alkyl bromide, alcohol is heated with red phosphorus and bromine. म्हणजे डायरेक्ट ट्रायब्रोमाइड न वापरता आपण काय केलं, अल्कोहोल आणि रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन या तिन्हीची एकत्रित रिएक्शन करतो आणि या रिएक्शन मध्ये पहिल्यांदा रेड फॉस्फरस आणि ब्रोमीनची रिएक्शन होते आणि त्याच्यापासून फॉस्फरस ट्रायब्रोमाइड तयार होतो आणि तयार झालेला फॉस्फरस ट्रायब्रोमाइड मग अल्कोहोल बरोबर रिएक्ट होतो. Alcohol is heated with red phosphorus and bromine. During the reaction, first red phosphorus react with bromine to form PbR3, which in turn react with alcohol to give alkyl bromide. पहिल्यांदा काय होतं, फॉस्फरस आणि ब्रोमीनची रिएक्शन होते आणि त्याच्यापासून फॉस्फरस ट्रायब्रोमाइड तयार होतो. तयार झालेला फॉस्फरस ट्रायब्रोमाइड अल्कोहोल बरोबर रिएक्ट होतो आणि त्याच्यापासून अल्किल ब्रोमाइड तयार होतो. एक्झाम्पल, propane 1-ol N-propyl alcohol on heating with red phosphorus and bromine gives 1-bromo-propane. रेड फॉस्फरस आणि ब्रोमीनची रिएक्शन होऊन त्याच्यापासून PbR3 तयार होतो. 3 molecules of N-propyl alcohol plus PbR3. तो PbR3 कुठून आला? रेड फॉस्फरस आणि ब्रोमीनच्या रिएक्शन मधून आला आणि त्याच्यापासून तयार झाला CH3 CH2 CH2Br म्हणजे 3 कार्बन असलेला अल्केन प्रोपेन, त्याच्यापासून तयार होणारा अल्किल ग्रुप प्रोपिल, प्रोपिल ब्रोमाइड तयार झाला, एन प्रोपिल ब्रोमाइड. त्याचा IUPAC नाव आहे 1-bromo-propane. प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड. Alkyl iodide is obtained from alcohol by heating with phosphorus triiodide. ब्रोमाइड प्रमाणे फॉस्फरस ट्रायआयोडाइड सुद्धा अनस्टेबल आहे आणि म्हणून तो फ्रेश तयार करायचा ड्युरिंग द कोर्स ऑफ रिएक्शन आणि लगेचच वापरावा लागतो. आणि तो फॉस्फरस ट्रायआयोडाइड हा कशापासून तयार केला जातो? रेड फॉस्फरस आणि आयोडीनच्या रिएक्शन मधून. बट फॉस्फरस ट्रायआयोडाइड इज लेस स्टेबल. इट इज प्रिपेअर्ड इन situ फ्रॉम रेड फॉस्फरस अँड आयोडीन. Thus, to prepare alkyl iodide, alcohol is heated with red phosphorus. Alcohol is heated with red phosphorus and iodine. During a reaction, red phosphorus react with iodine to form Pi3, which in turn react with alcohol to give alkyl iodide. हे त्याचे जनरल रिप्रेझेंटेशन आहे. ROH प्लस PI3. हा PI3 कुठून आला? रेड फॉस्फरस आणि ब्रोमीनच्या रिएक्शन मधून आणि तयार झाला अल्किल आयोडाइड. प्रोपेन 2OL ऑन हिटिंग विथ रेड फॉस्फरस अँड आयोडीन गिव्स 2-iodo-propane. प्रोपेन 2L आयसोप्रोपिल अल्कोहोल प्लस PI3. हा PI3 कुठून आला? रेड फॉस्फरस आणि आयोडीनच्या रिएक्शन मधून आणि तयार झाला प्रॉडक्ट CH3 CHI CH3 यान आयसोप्रोपिल अल्कोहोल. चौथं प्रिपरेशन आपण पाहणार आहोत बाय हॅलोजन एक्सचेंज मेथड. जे फक्त अल्किल हॅलाइड पासून दुसरा अल्किल हॅलाइड तयार करायचा. एक हॅलोजन ऍटम काढून त्या ठिकाणी दुसरा हॅलोजन ठेवायचा. त्याचं नाव आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड. प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड आणि या रिएक्शनचं नाव आहे फिंकेल्स्टेन रिएक्शन. अल्किल क्लोराइड or alkyl bromide when treated with sodium iodide in dry acetone or methanol, then they give alkyl iodide. जे अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड पासून अल्किल आयोडाइड तयार करण्याची पद्धत. यामध्ये अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड याला सोडियम आयोडाइड बरोबर इन एसेटोन मध्ये जर ट्रीट केलं तर अल्किल आयोडाइड तयार होतो. And this reaction is known as Finkelstein reaction. RCl plus NaI in acetone that forms Ri. That is Cl is replaced by I. आणि म्हणून आपण या रिएक्शनला नाव दिलेलं आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड. म्हणजे इथला सोडियम मधला I निघून
अल्किल क्लोराईड मधल्या Cl च्या ठिकाणी अटॅच होतो आणि Cl I च्या ठिकाणी अटॅच होतो, म्हणून याला हॅलोजन एक्सचेंज म्हणतात. एक्झाम्पल, क्लोरोइथेन when treated with sodium iodide in dry acetone gives iodoethane. हा काय? क्लोरोइथेन CH3CH2Cl ethyl chloride plus NaI in presence of acetone gives CH3CH2I plus NaCl. दुसरं प्रिपरेशन आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराईड आणि या रिएक्शनचं नाव आहे स्वार्ट्स रिएक्शन. अल्किल क्लोराईड हे त्याच्या अल्किल फ्लोराईडचं प्रिपरेशन आहे. आपण मागे पाहिलं पहिल्या प्रिपरेशन मध्ये अल्किल फ्लोराइड्स आर नॉट कन्व्हिनियंटली प्रिपेअर्ड by direct fluorination. Alkyl fluorides are not conveniently prepared by addition of HF to alkene. Alkyl fluoride also cannot be conveniently prepared from alcohol. But alkyl fluorides are conveniently prepared by halogen exchange method by replacing chlorine or bromine from alkyl bromide, alkyl chloride by फ्लोरीन. त्याला नाव आहे स्वार्ट्स रिएक्शन. अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड when heated with metal fluorides like metal fluoride चे एक्झाम्पल दिलेले आहे तिथं. सिल्वर फ्लोराइड AgF, मर्क्युरस फ्लोराइड Ag2F2, AsF3, arsenic fluoride SbF3, antimony fluoride EDC. Then alkyl fluoride is formed. Example घेतलं आपण in general reaction RCl plus AgF तयार काय झाला RF plus AgCl म्हणजे Cl is replaced by fluorine आणि म्हणून या रिएक्शनला हॅलोजन एक्सचेंज मेथड म्हणतात. This reaction is called as Schwartz reaction. एक्झाम्पल घेतलं methyl chloride on heating with silver fluoride gives methyl fluoride. मिथिल क्लोराइड ची रिएक्शन सिल्वर फ्लोराइड बरोबर केली की त्याच्यापासून मिथिल फ्लोराइड आणि AgCl तयार होतो. These are the preparations of alkyl halides. हे 4 प्रिपरेशन आपण शिकलेले आहेत. पहिला आहे बाय डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, दुसरा आहे बाय ऍडिशन ऑफ HX टू अल्कीन, तिसरा आहे फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल पासून आपल्याला 2 पद्धतीनं अल्किल हलाइड्स तयार करता येतात आणि चौथं प्रिपरेशन आहे बाय हॅलोजन एक्सचेंज मेथड.